रयत शिक्षण संस्था वेस्टर्न रिजन इंग्लिश मीडियमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विषय मराठी, इयत्ता 5वी. घटकाचे नाव पैशांचे व्यवहार. व्हिडिओ क्रमांक 23. मुलांनो, पाठाच्या नावावरून तुमच्या लक्षात आलेच असणार की पैशांचे व्यवहार कुठे कुठे केला जातो व कशा प्रकारे केला जातो. त्याचबरोबर पैशाची देवाणघेवाण कोणत्या पद्धतीने करतात हे आज आपण या पाठात पाहणार आहोत. मुलांनो, हे पहिले चित्र आहे. ही आहे बँक. बँकेत पैसे भरणे, पैसे काढणे, चेक देणे, दागिने सुरक्षित ठेवणे, चेक वटविणे, कर्ज घेणे, दागिने गहाण ठेवणे यासारखेचे व्यवहार बँकेत चालतात. त्याचबरोबर मुलांनो, बचतीच्या दृष्टीने देखील बँक महत्त्वाची असते आणि बँकेत विविध प्रकारच्या बचत योजना देखील असतात. बँकेत पैशांचे व्यवहार हे कायमस्वरूपी चालत असतात. त्याचबरोबर मुलांनो, विविध प्रकारची कर्जे, हप्ते भरणे हे प्रामुख्याने तिथे चालते. त्यामुळे बँकेत आपण महत्त्वाचे आपले कागदपत्रे, किमती दागिने हे ठेवण्यासाठी बँक ही उपयोगी पडते. तर मुलांनो, हे पुढील चित्र आहे. हे आहे भाजी बाजार. इथे देखील पैशांची देवाणघेवाण केली जाते. आपण भाजी खरेदी केल्यावर आपल्याला भाजीवाल्याला पैसे द्यावे लागते की नाही? तर यालाच आपण पैशांची देवाणघेवाण म्हणतो आणि यामुळेच पैशांचे व्यवहार देखील होतात. तर मुलांनो, हे पुढील चित्र आहे. हे आहे दूरध्वनी केंद्र. इथे फोनचे बिल भरतात व मुलांनो, प्रत्येक महिन्याला आपल्याला फोनचे बिल येते, ते आपण या ठिकाणी जाऊन भरावे लागते. हे पुढील चित्र आहे. हे आहे वीज देयक केंद्र. इथे आपण आपले विजेचे बिल भरतो. तर मुलांनो, आजकाल आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विजेचे बिल भरू शकतो. तर मुलांनो, हे पुढील चित्र आहे. हे आहे चप्पलचे दुकान. या दुकानात आपण सँडल, बूट, चप्पल खरेदी करतो व मुलांनो, आपण एखादी वस्तू या दुकानातून खरेदी केल्यावर आपल्याला दुकानदाराला पैसे द्यावे लागते, हो की नाही? तर याच पैशांची देवाणघेवाण करणे म्हणजे पैशांचा व्यवहार करणे हे होय. तर मुलांनो, हे पुढील चित्र आहे. हे आहे पोस्ट कार्यालय. यालाच पोस्ट ऑफिस असे देखील म्हणतात. या कार्यालयामध्ये नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी पत्रव्यवहार केला जातो. त्याचबरोबर मुलांनो, मनी ऑर्डरसुद्धा या पोस्ट ऑफिसद्वारे केले जाते. हे पुढील चित्र आहे. हे आहे कपड्याचे दुकान. मुलांनो, आपण आपल्या आवडते कपडे या दुकानामध्ये खरेदी करतो. म्हणजेच यामध्ये देखील पैशांचा व्यवहार केला जातो. तर मुलांनो, अशा पद्धतीने आज आपण पैशांचे व्यवहार कुठे कुठे व कशा पद्धतीने केले जाते हे आज आपण या पाठातून पाहिले आहे. चला तर आता आपण पुढील स्वाध्याय सोडवूया. स्वाध्याय प्रश्न पहिला. वरील चित्रात दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तिथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा. तर मुलांनो, वरील चित्रात आपण वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती अभ्यासली आहे. त्या चित्रात तुम्हाला काय काय समजले हे सर्व तुम्ही वर्गात सांगायचे आहे. प्रश्न दुसरा. बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. तर मुलांनो, बँकेत पैसे भरणे, पैसे काढणे अशा पद्धतीचे व्यवहार होतात. प्रश्न तिसरा. जोड्या जुळवा. अ गट. पहिला, विजेचे बिल भरणे. त्याचं उत्तर ब गटातील ई, वीज देयक केंद्र. दुसरा, मनी ऑर्डर करणे. याचे उत्तर ब गटातील पोस्ट ऑफिस. तिसरे, फोनचे बिल. याचे उत्तर ब गटातील दूरध्वनी केंद्र. प्रश्न क्रमांक 4. दुकानात जा, खालील वस्तूंचे भाव माहीत करून घ्या. किमती लिहा. पहिले चित्र. चित्रकला वही. याची किंमत 20 रुपये असेल. दुसरे चित्र. स्केचपेनचा बॉक्स. याची किंमत 80 रुपये असेल.
तिसरे चित्र कंपास, याची किंमत कमीत कमी 15 रुपये असेल. चौथे चित्र शाळेचे बूट, याची किंमत 350 रुपये असतील. पाचवे चित्र छत्री, याची किंमत 150 रुपये असतील. आणि सहावे चित्र दप्तर, याची किंमत 250 रुपये असतील. तर मुलांनो, पुढील प्रश्न क्रमांक 5. बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबर अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे चूक अशी खूण करा. 1. पैसे भरणे बरोबर. 2. पैसे काढणे बरोबर. 3. पत्र टाकणे चूक, कारण पत्र आपण पोस्ट ऑफिसमध्ये टाकतो. 4. चेक देणे बरोबर. 5. मनी ऑर्डर करणे चूक, कारण मुलांनो मनी ऑर्डर आपण पोस्ट ऑफिसमध्ये करतो. 6. विम्याची रक्कम भरणे चूक, कारण विम्याची रक्कम आपण LIC ऑफिसमध्ये करतो. 7. दागिने सुरक्षित ठेवणे बरोबर. 8. चेक वटवणे बरोबर. 9. वीज बिल भरणे चूक, कारण वीज बिल आपण वीज देयक केंद्रात भरतो. 10. कर्ज घेणे बरोबर. 11. दागिने गहाण ठेवणे बरोबर. 12. मुदत ठेवीच्या योजना बरोबर. उपक्रम भाजी मंडईला भेट द्या. तिथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रति किलो दर विचारा. भाजी मंडई यावर 5 ते 7 वाक्ये माहिती लिहा. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण पैशांचे व्यवहार या पाठाविषयी माहिती अभ्यासली आहे. आज अभ्यासलेला भाग समजून घ्या व त्याचा घरीच सराव करा. धन्यवाद.